असतेज दुसरा रणी, हरि समान ज्याचे बल, वशिष्ठ सम सर्वदा, तधीह्य चित्त ते निर्मल. असे असुनिया खरे, वरी वरी पिसा भासतो, तया गुरु गजानन, प्रति सदा गणू वंदितो.
गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। राजाधिराज योगीराज महाराजाधिराज योगीराज गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। परब्रह्म सच्चिदानंद परब्रह्म सच्चिदानंद गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। भक्त प्रतिपालक शिगानिवासी भक्त प्रतिपालक शिगानिवासी गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज. त्याला पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण शेगावला जाऊया. आता आश्वासक प्रेम नजरेने पाहत आहेत. ओठांची जेवणी किंचित लीला झालेली आहे. अंगावर संपूर्ण फुलांचं साज आहे. त्यामध्ये बाहेरच्या बाजूला झेंडूच्या केशरी फुलांचा सुरेख एक पदरी हार, तर मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांची सजावट आहे, तर रुद्राक्षांची एक पदरी मान, तर मांदरच्या नाजूक फुलांचा 2 पदरी हार, त्यावर रुद्राक्षांची पुन्हा एक पदरी मान आहे आणि त्यावर मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांमध्ये सुरेख चेंडू. दूध दही द्रुत मध शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सूक्त सह श्री सुक्ते स्नान जलताईची शाल अर्पिली यज्ञोपवीतहि तसे सर्वांगाला परिमल भाडी तिलक केशरी असे
पल्लवी पद्यरचना दासगणूंच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य विपत्ती, परी तू असं केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वतीची ब्रह्माची होय प्रकृतीची कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असं माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा. तो तिथे होते त्या मंदिरात. आम्ही दोघं गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला एक नवीन माहिती दिली त्या पंतूनी. ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून निघालेले होते. तरुण येतो मुलगा. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की दासगणू महाराजांचे जे पूर्वज होते ते कोकण ही आपल्या परशुरामाची भूमी. त्यामुळे चिपळूणला परशुरामांचं सुंदर प्राचीन मंदिर आहे. तर या मंदिरात तर आणि ह्या 7 दिवसात त्यांच्याकडे सुरेख राधाकृष्णांची अशी मूर्ती होती. त्या मूर्तीवर ते 7 दिवस खऱ्या सोन्याचे दागिने घालत ढोल धडाक्यात उत्सव करत. एके वर्षी असाच उत्सव झाला आणि कृष्णाचा जन्म झाला रात्री. दुसऱ्या सगळे झोपले होते. त्या दुसऱ्या दिवशीच्या पहाटे त्यांच्या वाड्यात एक चोर शिरला आणि त्याने ती राधाकृष्णांची मूर्ती सोन्याच्या दागिन्यासहित चोरून दिली. सकाळी उठल्यावर सगळ्यांनी बातमी लोभ होता आणि म्हणून यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होत असत. येत असत ते त्यांचं अस्तित्व जाणून दे. क्षीरसागर आडनाव असला तरी वल्लभाफा मोठे कीर्तनकार झाले टाकळीचे राहणारे म्हणून त्यांचं आडनाव टाकळीकर असं पडले. अध्यक्षीचा श्री गणेश शाळेत असताना घडलेला प्रसंग आहे. हा भाऊ एकाएकी खूप आजारी झाला आणि ताप चढला त्याला. ताप काही खाली उतरेना. 104 वगैरे ताप होता पण काही ताप खाली उतरेना. शेवटी तर त्याची वाचाच गेली त्या बाबाची आणि तो कोमात गेला. तर डॉक्टरांनी काही कळेल कारण निदानच काही होत नव्हतं. त्याने उपचार काही करता येत नव्हते पण ताप कायम होता. मग शेवटी ते डॉक्टरांनी हात केले ते म्हणाले नाही. त्यांनी काय केलं त्याने खोटी घेऊन झालेल्या होत्या. त्यांनी त्या नाताच्या जवळ बसल्या चौरंगावर पोथी ठेवली. एका कलशामध्ये पाणी घेतलं त्यात चमचा ठेवला आणि पोथीचं पारण होण्याशी तू आणि रुक्मिणेश्वर एक तत्व आहात खास. तो जरी म्हटल्यास काय जली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मागणी म्हणती तैसा तू अनन्य भावे वागता तू पवसी आपल्या भक्ता. माताला तरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे आजार देतो नको मला पातळ करू. तो साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. बघटाच्या घरात असतं सांग मुलीला उचलूनच इकडे तिकडे न्यावं लागतं. त्यामुळे दीपाचं आयुष्य म्हणजे स्ट्रगल आहे, संघर्ष आहे. स्वतःसाठी तिला काहीच वेळ नसतो. तर पण महाराजांचे अतिशय भक्त. ती म्हणते मला गजानन बाबाच सगळं सांभाळायला हे बळ देतात. तो छोटासा महाराजांचा फोटो आहे. फोटोच्या सोबत तिने टिपा त्या टिपावरती 1 डझन पत्ते ठेवायची, पॅकिंग करायची, तो बॉक्स बाजूला करायची. असं करत 5 डझनच्या पत्त्या पॅकिंग करून झाल्या. तिला मला एक फक्त भाऊ भेटले. त्यांनी सांगितलेलं तर या भाऊंचे बाबा जे होते ते एका खेड्यात राहायचे. एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. आपल्याला माहिती आहे आपल्या आईवडिलांच्या वेळचे दिवस आठवा. प्रत्येकाचं स्वप्न असायचं तेव्हा की रिटायर झाल्यावर स्वतःचं घर असावं. तसं या बाबांनी जागा घेऊन ठेवली होती. रिटायर झाले आणि मग त्यांनी जागेचं बांधकाम काढलं. आता भर गाव आहेत आणि त्या संख्येवरून 100 म्हणून शेगाव नाव पडलं असं गॅझेटमध्ये आहे. तर अशी माहिती दिलेली. अभ्यास 7 श्री गणेशाय नमः. जय जय जी राघवराम जय जय जी निमेश आणि संतजनांच्या विश्राम सीतापती दाशरथे
तुझ्या कृपेने वानर कवीच्या झाले डोंगेवाने ज्यांनी रावणाचा चकाचूर केला देवा लंकेवर तुझी कृपा झाल्या पाहिजे तो सर्वदा होतो विजय जय जय चिरंते ते नेहमी काम आपली तडीला भूपतीचा वशिला जाते देवा लादला तो वंदे होतो देवाणाला नीचे किती असला जरी ऐशा अमोघ कृपेला होईल कामी योग्य भला याचा तुम्ही विचार केला तो ऐकसारी कळू मारुतीने जाळली रावणाची लंका बोली पोलीस चाल केली झोपल्या पोट डोळ्यांच्या अरे म्हणती तुमच्या भाषा नाही केली गावचे लोक त्याचा योग्य बेश्वर म्हणते म्हणून त्याचा पाय योग आहे त्या गाव मी चाललो यात यावर तुम्ही भाग फारच दुरुली ऊस घेऊन आता तर मारू लागले समर्थांपुरत देशाकडे चोवीतात उभ्या शेती कृषीवर पण मला धर्मपुरी मला पाहून हसत बसले कुठे न उठले व त्यांच्या अंगावर निवासी गुरु गजानन नमो नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक 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 गुरु गजानन नमो नमः अनंत कोटी जानवर दिवसाचं ऐकलं 2004 साली माझा स्वतःचा व्यवसाय आणि माझा सर्व कारभार हर्षदा बुडके म्हणून मॅडम होत्या त्या सर्व सांभाळायच्या परळीला सर्व ते अकाउंट्स वगैरे सर्व त्या बघायच्या नाही त्यामुळे माझी बाहेरच भ्रमंती असायची आणि त्यावेळी मी शेगावला गेलो होतो प्रत्येक महिन्यात वारी जाताना शेगावला जाताना 21 दुर्वाची एक जोडी अशा 121 दुर्वांचा हार मी स्वतः माझ्या हाताने बनवून घेऊन जायचा आणि त्या आमच्या ताई होत्या त्या 21 दुर्वांच्या अशा माळा वगैरे तयार करून ठेवायच्या त्या दिवशी आणि मी शेगावरून मी बाहेर काढलं माझं कीर्तन त्याचं महाराजांचं स्मरण केलं एक म्हटलं छोटीशी वाटी द्या त्यानंतर बाई ते काहीच नेते पोळ्यातल्या त्यांच्या जातच नाही वाटीमध्ये चमचा म्हटलं त्या चमच्याने महाराजांचं कीर्तन त्याला कीर्तन त्याच्या मुखात असं 2005 साली त्यांना डिटेल झाला मग थोडं इकडे किंवा वगैरे घेतली पण दोन्ही मुली तिकडे कॅलिफोर्नियात म्हणून दोघंही मेकडचं सगळं बंद करून ते तिकडेच सेटल झाले आता ते सिटीजनही झालेले दुर्दैवाने काका आत्ताच गेल्या वर्षी शांत झाले तर त्या काकूंना आम्ही भेटायला गेले होते आत्ता काका गेले म्हणून तर त्या काकूने सांगितलेला हा अनुभव तर काय झालं काकांच्या सारख्या किमो घेऊन घेऊन हार्टचा वॉल खराब झाला होता होता तर त्याची सर्जरी होणार होती हे दोघंही महाराजांचे अतिशय भक्त त्यांना बसवायचे समोर मृदंग ठेवायचे आणि खंडू पाटील मृदंगाची साथ करायचे अकोडी जहागीरच्या मठात कीर्तन प्रवचनं खूपदा होत असत आपल्या गजानन महाराजांना संगीताची आवड नुसतीच आवड नाही तर त्यांना रागदारीची चांगली जाण होती त्यामुळे महाराज अकोडी जहागीरच्या मठात खूपदा येत असत एकदा महाराज असेच आले तेव्हा तिथे मठामध्ये कीर्तन चालू होतं आणि खंडूजी खाली बसून मृदंग वाजवत होते थोडा वेळ गेला आणि महाराज अचानक उठले कपड्याच्या पाशी जाऊन म्हणाले खंडोट
रत्नजडित कंठेची कंठी शोभा विशेष दिव्य रामदास बडे म्हणजे जसं चेंडे कोळी रयदशा गोळी चेंडे पिढे त्या लहान तत्काच अष्टगंध अर्धजातर सुवासिक लागले फार त्याने आपले अंगभर गुलाबपणे शिरपडले एका सुवर्णाच्या टाकी दक्षिणाची मी शेवटी शेवटी फार मोठी रुपये होऊन मोहरांची बेरीज करता 10,000 व्यक्ती सारख्या त्या काळातले 10,000 बेरीज करता 10,000 व्यक्ती सारख्या राशी दक्षिणांची ठरवली किंवा परत त्या तर हिच्या आईने अक्षय तृतीया म्हणून चौरंगावर असा महाराजांचा फोटो ठेवला होता आणि त्या फोटोसमोर बसून तिने या ग्रंथाचं पारायण केलं होतं आणि आता ती स्वयंपाक करत होती तिचे बाबा त्याला तळात आले त्याने तो फोटो घेतला महाराजांचा धानगत पाठवर बसले आणि त्या फोटोकडे बघत म्हणू लागले मी चालला जातो तो होता अरे नर्मदा उगीच त्रास द्यायची जाऊ कशाला तिला मग मी मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान तुम्ही सारी जाऊ श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली मानधाता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंत ज्याची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवारे यांनी करा जगदोद्धार तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली जा तुम्ही त्या स्थळा भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून आता पर्वाचे प्रयोजन नाही राहिले मजला गुण असे करता चौघेजण घट्ट तर ती पाहिलं काही असो ते ठरी चला बरोबर लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचं महाराज म्हणाले ठीक झाले त्यामुळे तर त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला पण 20 सालच्या जानेवारी महिन्यात काय झालं त्यांना अशा 2 बिल्डिंग आल्या रिडेव्हलपमेंटसाठी तर त्यांनी महाराजांच्या पुढे चिठ्ठी टाकली पण महाराजांनी नाही म्हणूनच सांगितलं मग त्याने काही कळेना चांगले म्हणजे हे होतं काम मोठं होतं तर त्यांना काही कळेना महाराज का नाही म्हणतायत ते पण मग त्यांनी नाही घेतल्या बरं का त्या बिल्डिंग आणि मग तुम्हाला माहिती आहे मार्च 20 पासून करोना सुरू झाला त्या करोनात त्यांचा करोना झाला आणि त्यांचा दुःखद अंत झाला म्हणजे माझ्याने बघा दाने पुढे खापर यांची विद्वान गडे जनतेने लोकडे त्या आपल्या गावाशी अधिक उचलते निमिरते केळ साचे नामिकता टेकांचे वलड सारे आनंदले शिवराची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती त्याची उभारलेल्या मंडपात सण अक्षय तृतीयेचा वराळपंथी महत्वाच आपले 14 जण अनेक व्याख्याते विद्वान इतर बसले होते सभा त्यांचे वर्णन कोठरात लीलापती हास्यवदरी यासाठीच कौमुनी सचिंद तुम्ही बैसला सांगेल काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही आपल्या गेली ओणी कृपेने गजाननाच्या मग आम्ही सर्व काही निवेदन केले तिला पैकी लागले लढे आनंदाने स्वयंपाका भाजी चूर भाकर वेगळ्या मिरच्या उंदरभर आणून ठेवल्यासमोर आपल्या त्या बिडाच्या या अध्यायात 2 प्रकार पाहावे समजतात भगवंतांनी ठेविला येतं सोडून पतीजुरांची उद्यावली तसेच येते आज झाले आमचे पप्पाने नाही दिसते बातले गुरुताने चित्त कौलाच्या स्वामीचे मात्र प्रसाद शेवाला सद्भाव जेथे उदयला तिथे ऐसेच होणार समर्थ बोलले जाता बोले पासोशी पुढच्या वर्षी तो डॉक्टरी परीक्षा भाऊ म्हणे तुम्ही आपले असं द्यावी दे यामध्ये दुसरे मागायला नागरिक आपले दिव्य चरण हेच माझे धन सर्वजवळ चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे गुण आपल्याला वाहटवर निघून गेलं समज आपल्या भक्ताला उपेक्षित शेगावीचा राणा तुकाराम शेगोकारे कोणता भाविक नर कृषी कर्म करीत असे घरची गर्मी होती तरी काम करून शेतात ते राजस्थानाचा मठात चीन घ्यावी घालून घ्यावी पदाचे दर्शन घ्यावे व सुंदर पूर्ण शेतात याचा दिसा करून त्यांचा 2 दिवस चालला असायचा
झालं चित्र दैवाचा तो कोणा सोडत असे जे जसे दैवाचं ते श्रोते घडून येतात. एक दिवशी शेतात असतात कारण आपल्या तरी झालं शिकारी बंधुजाच्या खांद्यावरी नाही धरून ससे मारी चरे घड ती प्रवृत्तीची होती वेळ सूर्य नुकता उगायला तो कारण म्हणताच आपल्या शेती शेकत पोपाटीला एकत्र बसलेला ससा शुभ्र भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी गुरु गजानन नमो नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः अनंत कोटी मुलींना माझी चरित्र करावी आज खरी चला स्टेशनावरील गाडी प्रसारण करावी ऐसा आग्रह करून घेत मला गजानन मलकापुरात न्यायासी श्रोत्या भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करून 12 जणांचा डबा त्यांनी खाली करायला सांगता असतो. मला त्याचे बेसले त्याने काही बोलवले गाडी गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला. अखेर त्यांची भक्ती नसे आधी माळ्याच्या वंशात तिचा जन्म झाला. सत्य शिवम नामे इचा पात्र गुलाबी जननी असे बैलाचे झाले होते झाली ललाटी जे विधात्याने लिहिले असेल तेच घडे बाजारी तारुण्यात गावाला घेऊन गेला तिचा तात्या जामा त्याच्या गृहाशी पण उपयोग नाही झाला. जामा आनंदी ठेवी मन वेडी असून मी सुनावलं समज तुला असे त्यांनी सांगावे चाळे नाना करावे काय अभ्यास दावावे चित्ततेचे बुडवावे तरी उपयोग होईना पाहिला. माझा कामाचा विकार पण झाला बघा पाहिजे तुला काढले हरीशी पुनर्याच्या गरज असे काही कळेल करून माया तुम्हाला कशाचा परमार्थ कॉलनारे उपोषी दोसाच्या पडामध्ये वापरून पाठवल्याला बहिणी पुढे गेलं काठ्या म्हणजे नाना काही मी होऊ नको बरे म्हणे नवेसीला नखट वयसी नवले म्हाताराची पाठ ही पडलेले ते सगळं त्याचे तुझं करता एकमेका पाहून घातलं याचं बघा करायचं शेगाव घेऊन या काढी सांगणारे महाराजाच काढले लागले संतांचे अवघे करते देसाने कसे ती थोडक्यात गोष्ट सांगतो एखादी भोगराजाला आमच्यावर एक होता डॉक्टर पाठवल्यावर दवाखान्याचा अधिकारी त्याच दुर्धर फौजाला आणि मोठ्या डॉक्टरला औषधपाणी करायला कांगावर मजाले बुड्या नोकरा उमराच येतो डॉक्टर सांगावं करे केले आनंदाने त्या रवीच्या निमित्त झाले अंतर्याने अस्ति पूर्ण शिवगाने असं एकदा समाजासरी विठ्ठलाने पंढरपूर त्याशी चंद्रवाडी केली विठ्ठलाचे भेट आल्या होती मला बरोबर हरी पाटला बरोबर समर्थांची होती रेपापन आणि दुसरी माणसे 5-50 अशा शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा सौद्या बालकरांचंही लागल्या पंढरीची गोष्टी कधी उलगली होत्यावर ते वैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार धरतीचा सागर जेवी उचवणारी प्रदक्षिणा जनांतर या संतांच्या पालख्या पंढरीचे आल्या देखा भक्तांनी उदयला बुक्का आदर करण्या कारणे त्यावेळी आकाशात मुक्याचे धरून झाले चक सुवासकला गमगमीत गर्दी तुळशी फुलांची शोधे त्या सगळ्याला मार झाले पण डाव्या खांद्यावर धनुष्य मागे माणसाचा मात अशा रूपात त्याचा प्रभू रामदायक त्या म्हाताऱ्यातून आत येत होता. शंकरांनी झाडून टाकला आणि आवेगाने झेप घेतली. रामरायाच्या पायावर त्यांनी स्वतःला लोटून दिलं. अश्रूंचा अभिषेक शंकरबाने डोळे पुसत मांगळ करून पाहिलं तेव्हा त्या जागी त्यांचा प्रभू रामराय नव्हता. त्याच्याने महाराज उभे होते. जाऊन बघून येतो तर प्लीज विठू माऊलीने त्यांना परवानगी दिली नाही. त्यांनी शेगावला जायला सांगितलं. महाराज शेगावला आले
म्हणजे त्या तारखा नेमक्या लक्षात नाही, बहुतेक 5-6 सप्टेंबर मलाच काहीतरी 1 सप्टेंबरच्या दरम्यान आली आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 8 सप्टेंबरला महाराजांनी समाधी घेतली. माझा खूप तब्येत त्यांची बिघडत चालली, भाऊ कवर त्यांच्या पाशी होत्या त्यांची सेवा शुश्रूषा करायला. पण भाऊ कवर काही नोकरीवर जाईना, तेव्हा मग महाराजांनी काय केलं, 6 सप्टेंबरला असं होते ताप आपला अचानक उतरवला. मी तिथे आलो, आठवलं की हीच जागा ती, आणि ह्या जागेला मी पूर्णपणे अंतर आत्म्यातून तिथे मी वंदन केलं. तर खरोखर वेगळ्या निर्माण झाली. माझ्यावर माझी पत्नी होती. बराच वेळ मला तिथून पाय निघत नव्हते आणि मला कळलं हीच ते स्थळ आहे. तेच ना ते विठ्ठल. पण संस्थांनी किती सुंदर कार्य केलं बघा. पण त्यांना विठ्ठल माऊलीकडे आपल्याला त्यांना देह विसर्जन करायचा होता, पण त्यांनी हिते देह विसर्जन केल्यावर विठ्ठल माऊलीच्या मूर्तींचं तिथे प्राणप्रतिष्ठापना केली बरोबर समोर. मी नंतर बाहेर आल्यावर पत्नीला विचारलं, तुला काही खुशबू आली का? पण खरोखर आपण स्वतः जाणार आहात तर नक्की तिकडचा तो असा प्रयत्न करा. तिथे जाताना जाणून करा की महाराज इथे आहेत आणि मला मिळाला पाहिजे. नक्की. धन्यवाद ताई. जय. काही जण असंही म्हणतात ते समाधीच्या स्थायी आपण गाभाऱ्यात जातो ना, खाली उतरून महाराजांच्या समोर उभे राहतो तर निवांत पण असेल. नेहमी ते आपल्याला गर्दी असते त्यामुळे पुढे लगेच जायला लागतं. पण कधी कधी निवांत दर्शन घेतलेलं आहे. काहींचं असं माहिती तिथं गणगण होते शब्द ऐकू येतात खाली असे, म्हणजे महाराजच तिथे आहेत ना त्यामुळे. आणि आता ते मला विठू महाराज काही आपण त्या नदीवर येण्यासाठी तिथे इथं केले बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या दिनेश्वर ग्रामाभितर भूषणाने केले सजावून. मातीच्या मंदिरात श्रावणाचा चौथा समकार्य राहण्या परत येथे शैक्षणाची पूर्तता. गावची पाटील म्हणजे नसतील ते पण शोध आहे. स्वामींचे रसने स्वार्थिकाला शिंपी कोंडळीला स्वच्छेत पिता झाला परत पिताने कोंडळीची वेळेच्या शेतात सिंहापासून मत्य केली समर्थाई नवनीच्या स्नान सोमवती अमावस्यास नखपुत्ताची ग्रास हात लावल्या नवनी वेळामध्ये माथाला शीश प्रत्यसमर्थांची शेगावर ऐसे आणि एकेकाही श्री वासुदेवानंद सरस्वती कानामागाची प्रत्यक्ष मूर्ती विचार पाहतो शेगावा कारण पुढे भागवत माणसाचे दिवशी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक काळाच्या दिवशी समाधीस्थ झाला. विसा म्हणजे श्रींची समाधी झाल्यावर जे वेळेच्या म्हणतात त्यांचं वर्णन केले असेल. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनही दर्शन देते तात्काळ ते विपरीत त्यामुळे दृष्टांतबद्दल भीती चहू बाजली. वडील किसनांचा पकडला नावाचा भक्त समर्थांचा एकनिष्ठ पहिल्याकडून पूर्ण आमतीच्या दिवशी त्या पकडला भक्ता सेव्यादी उज्ज्वली शरीर असे ब्राह्मणाचा सगळ्याला लोक घाबरून म्हणतील करता विपरीत व्हावे का बघायला म्हणत पुत्रास सर्व आणि ताईंचे आशीर्वाद महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहतील. आता त्याच्या पुढच्या काही सूचना. प्रथमतः सर्व इथे आलात एवढ्या मोठ्या संख्येने सगळे आपण मनच दर्शन घेऊन मग विद्याताईंना पण नमस्कार करा. कोणी कुठे त्यांच्या पायावर ठेवू नका, त्यांना नमस्कार करा सांगितलं. त्याच्यानंतर मग आपण जशी शेगावमध्ये जशी शिस्त पाळतो त्या शिस्तीनेच आपल्याला पुढचे कार्यक्रम करायचे. आपण नंतर तिथे भोजनासाठी जाणार आहात तर भोजनाच्या इथेच आपल्याला तीर्थप्रसादाची व्यवस्था केली आहे आणि तिथेच आपल्याला पुढे आणि ते एका रांगेमध्ये सगळ्यांनी तीर्थप्रसाद आणि भोजन घ्यायचं आहे.
जाण्या येण्यासाठी जागा कमी आहे, त्याच्यामुळे एकच रांग करावी आणि त्यामुळे ताटा घेतलेली आहे. आजच्या आरतीसाठी 2 जण इथे आपण त्याला बोलावणार. श्री गजानन नमो नमः. जय गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो. सर्वांगी सुंदर सिंदूराती कंठी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्र मूर्ती. जय देव गुणगत भारी चुदविन संसारी. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू. स्वामी गणराया महादेवाय धीमहि प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय. योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक श्री निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानन नमो नमः. ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः.
नमो नमः। भक्त प्रतिपालक शिगाव निवासी, भक्त प्रतिपालक शिगाव निवासी, गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। दोघांचं घ्या एकच काढा. ब्रह्मांड नायक कॅटर मला बोलले गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। गजानन महाराज आज गुरु गजानन परिवार आज आम्ही विद्यादायी परमानंदचे पारायण आयोजित केलं होतं. भगवत पारायण आणि इतकं पारायण सुंदर झालं वाचनही केलं आणि प्रत्येक क्षण फक्त त्या भक्ती रसामध्ये पूर्ण अगदी रमून गेलेले होते. त्यामुळे संध्याकाळच्या आता 4-5 वाजल्यापर्यंत कोणालाही वाटत नाही की एवढा वेळ कसा गेला.